रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज मी घर दाखवतोय ते वर्तक नगरला दाखवतोय. वर्तक नगरला आहे ना, पुराणिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने ग्रँड सेंटर नावाचं खरं एक म्हाडाच्या वसाहतीवरती इकडे पुराणिक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने हे घरं बनवलेले आहेत, कॉम्प्लेक्स बनवलेलं आहे. इथे ॲम्युनिटीज वगैरे काय नाही, फर्स्ट फ्लोअरला वगैरे एखादी जिम येणार आहे, पण सध्या तरी तुर्तास ती चालू नाही आहे. आणि ह्याच वर्तक नगर लोकेशनलाच हा पुराणिक सेंटरचा ग्राउंड प्लस तसा बघितलं तर 35 माळ्याचा खरं टावर असणार आहे. आपला फ्लॅट हायर फ्लोअरवरती असणार आहे, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 450 कार्पेटचा हा 1 BHKचा फ्लॅट तुम्हाला खरं इथं मिळणार आहे. आणि याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग पण मिळेल. आणि बिल्डिंगला OC CC आणि सोसायटी खरं इथं झालेली नक्की असणार आहे. आणि जर तुम्ही ह्या घराच्या जर बाहेर जायचा विचार केला तर घराच्या बाहेर जाताना वेस्ट आहे, आतमध्ये येताना ईस्ट असणारा हा फ्लॅट असणार आहे. जर तुम्ही घराच्या बाहेर आलात तर तुम्हाला समोर एक फ्लॅट ह्या साईडला आहे, इकडं आपला हा फ्लॅट 2 आणि नंतर ही तुमची लॉबी आहे. लॉबीच्या नंतर जर तुम्ही पुढे गेलात तर ह्या साईडला जर आपण पुढे गेलो तर पुढे पण काही फ्लॅट्स उपलब्ध खरं असणार आहेत अशा वेगवेगळ्या पद्धतीनं. तर तुम्ही जर बघितलं तर इकडे ही खूप मोठी परत लॉबी आहे, पण त्याच्यातले 1, 2 आणि 3 टोटल 3 फ्लॅट तुम्हाला ह्या साईडला मिळतील. अधिक त्या साईडला पण फ्लॅट्स आहेत, पण लिफ्ट वगैरे तुम्ही जर बघितले तर 1, 2 आणि 3 टोटल 3 लिफ्ट तुम्हाला इकडे मिळू शकतात. आणि आता हे रेडी टू मूव्ह आहे, विथ OC आहे. तुम्ही उद्या म्हणलं तरी उद्या पैसे देऊन राहायला येऊ शकता. अशा पद्धतीचा 454 कार्पेट असणारा, बाल्कनी धरून 454, बाल्कनी सगळं धरून 454 असणारा कार्पेट हा वर्तक नगर लोकेशनला असणार आहे. वर्तक नगर लोकेशनला बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की वर्तकला फ्लॅट आहे, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा आपला एक फ्लॅट उपलब्ध आहे. सगळ्यात आतमध्ये गेलं तर ईस्ट आहे, सकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये नक्की येणार आहे. हा त्याचा असणारा हॉल आहे. हॉलची जर साईज बघितली तर चांगली आहे, मस्त आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि नंतर तुम्हाला इथे एक स्टँडिंग बाल्कनी खरं दिली गेलेली असणार आहे. स्टँडिंग बाल्कनीतनं मात्र जर तुम्ही बघितलं तर तुमचं दिसणारं ते पेरियामंड वगैरे म्हणा किंवा हिरव्या कलरचं जर बघितलं तर हे तुमचं तिथं मेट्रो स्टेशन पण आहे. इकडे वर्तक नगर लोकेशन आहे, तसं गजबजलेलं आहे. आणि त्यामुळं तुम्हाला इकडून हे सगळं जवळ, उपवन तुम्हाला इकडनं जवळ असेल, हॉस्पिटल ते सगळं जवळ असणार आहे. पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खरं दिले. याची साईज थोडी ॲज कम्पेअर टू मला असं वाटतं थोडीशी छोटी आहे, पण जर तुम्ही इकडे आला तर मग इथं मात्र तुम्हाला खूप मोठी ड्राय बाल्कनीचा स्पेस नक्की मोठा आणि चांगला नक्की मिळणार आहे. कारण ह्याची साईज जरा बऱ्यापैकी मोठी आहे, वॉशरूमपेक्षा याची साईज मोठी आहे. म्हणजे ड्राय बाल्कनीची साईज तुम्हाला मोठी वाटते ह्याच्या बाथरूमपेक्षा, म्हणजे कॉमन वॉशरूम टॉयलेटपेक्षा. नंतर जर ह्याच्यातनं बाहेर आपण पडलो तर इथे तुम्हाला एक किचन मिळणार आहे. किचनला तसं बघितलं तुम्हाला एक साईडलाच प्लॅटफॉर्म आहे. आणि त्याच्यानंतर परत आपण इकडे आलो तर इथे तुम्हाला मात्र परत मोठी, ह्या किचनमध्ये पण चांगली मोठी बाल्कनी दिली गेलेली आहे. ह्या बाल्कनीतून तुम्हाला पूर्ण शहर ठाण्याचं सुव्यवस्थित आणि स्पष्ट तुम्हाला नक्की ह्या घरामधनं दिसतंय. हा नवा कोरा अनयूज अनटच फ्लॅट आहे, बिलकुल वापरलेला फ्लॅट हा नाही आहे. आणि नंतर जर आपण इकडने आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला एक बेडरूम आहे. ह्या बेडरूम जर बघितलं तर बेडरूम जसं वेगळं त्या पद्धतीनं आहे. आणि मात्र इथे परत तुम्हाला एक वॉशरूमची सुविधा खरं दिली. वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हे सगळंच तुम्हाला इथे पण छोटं आहे पण दिलेलं आहे व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं. आणि नंतर हे तुमचं बेडरूम आहे. हे बेडरूमची साईज पण चांगल्या पद्धतीची आहे. आणि जर बेडरूममधनं आपण बाहेर पडलो तर बाहेर आलं तर तुम्हाला परत इथे एक स्टँडिंग बाल्कनी खरं दिले गेलेले असणार आहे. याच्यातनं पण जर बघितलं तर पूर्ण ठाणा शहर, सत्कार रेसिडेन्सी, हॉटेल वगैरे ते सगळं. आणि ह्या साईडला जरी आपण वळालं तर त्याला तुम्हाला रेमंड वगैरे पण सगळं तुमच्या ह्या घरामधनं बाकी दिसतंय. इथं साईबाबांचं पण खूप मोठं मंदिर तुम्हाला ह्या एरियामध्ये मात्र मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा 1 BHKचा फ्लॅट खरं आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. याच्यात तुम्ही कोणत्या बँकेकडनं लोन घ्यायचं म्हटलं तरी घेऊ शकता. घरामध्ये हवा आणि उजेड वगैरे ते सगळं नक्की चांगलं असणार आहे. जर अशा लोकेशनला जर कोणी हा 1 BHKचा फ्लॅट बघत असतील तर हा फ्लॅट आपल्याकडे नवा कोरा अनयूज अनटच उपलब्ध असणार आहे. राहिला प्रश्न किमतीचा, तर ह्याची किंमत आता ह्या मालकांनी आपल्याला 85 लाख 85 लाख रुपीज निगोशिएबल ठेवलेली किंमत आहे. त्याच्यात ते कमी करतील, आपलं पेमेंट वगैरे त्या सगळ्या गोष्टीचा शेड्यूल विचार करून, आणि त्याच्यानंतर त्यात कमी मात्र होणार आहे. अशाच पद्धतीचे नव्या जुन्या आणि वेगळं घरं मी रोज दाखवण्याचा खरं प्रयत्न करतो. ते माझे प्रयत्न तुमच्यापर्यंत कशा पद्धतीनं पोहोचतात ते भगवंताला माहिती किंवा तुम्हालाच माहिती. मी माझ्यानं इमानी इतबार जेवढं चांगलं करायचं तेवढा प्रयत्न करतोय, ते करतोय. मला जास्त लोकांनी तेवढं सबस्क्रायबर्स करा, जास्त लोकांनी व्ह्यूज करा आणि जरा उचलून धरा, म्हणजे मला बरं वाटेल की हा चांगलं चाललं आहे. म्हणून तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.